मनातील गुंतगुंत आणि भावना कागदावर उतरवण्याची प्रक्रिया म्हणजे कविता। मित्रांनो नमस्कार, माझं नाव रोहन चव्हाण। मी आपल्यासमोर माझी दुसरी स्वरचित कविता सादर करतोय, जिचं नाव आहे दक्षिणा। प्रातःकाळी स्नान करून गेलो देवाच्या मंदिरात। प्रातःकाळी स्नान करून गेलो देवाच्या मंदिरात, दोन्ही कर जोडून उभा राहिलो गाभाऱ्यात। घणा घणा घंटा वाजवली, घणा घणा घंटा वाजवली, मूर्ती समोर घातली लोटांगण। मूर्तीला फासला मूठभर शेंदूर, मूर्तीला फासला मूठभर शेंदूर, अगरबत्तीचा सुवासही गेला दूरवर। म्हटलं देवा शक्ती दे लढाईला तोंड देण्यासाठी, बुद्धी दे कुविचाराला संपविण्यासाठी, विश्वास दे अविश्वासाला संपविण्यासाठी, प्रामाणिकपणा दे बेईमानी संपविण्यासाठी। निघालो परत जायला, मूर्तीवरून एक फूल आलं खाली, मूर्तीवरून एक फूल आलं खाली, मनात झालो जाम खुश। वाटलं देवाने प्रार्थना ऐकली, वाटलं देवाने प्रार्थना ऐकली। केली मूर्तीकडे पाठ, पावलं टाकली भराभर, आलो देवळाच्या मध्यभागी, तर देव प्रकट माझ्या समोर। मला म्हणतो कसा चाललास असा कसा, मला म्हणतो कसा चाललास असा कसा, विसरलास असा कसा, दानाची पेटी तुला माहित नाही, माझ्याकडे इतकं मागतो तर माझी दक्षिणा कुठे आहे? मित्रांनो, मला कमेंट करून सांगा की ही कविता कोणत्या विषयाशी संबंधित आहे, आणि हा व्हिडिओ आणि ही कविता जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, सबस्क्राईब आणि शक्य असेल तितका हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत नवीन कवितेसह। धन्यवाद।